मला एक प्रश्न विचारायचा आहे की जी तुमची लढाईच नाही आहे ती तुम्ही का लढताय आणि एकत्र का बांधताय? हिंदू, मुस्लिम, प्रो सनातनी, दलित, RSS, बजरंग दल, डावे, उजवे, वरचे, खालचे, असे गोल फिरत राहा सगळे. अजून 500 वर्ष, 100 वर्ष. 100 वर्ष झाले, एक माणूस नाही घडू शकले तुम्ही. समाज भांडतोय. अजून किती वर्ष तुम्हाला पाहिजे? 200, 500 हा भारत घडवायला? माणूस माणसाला खायला लागला, तुम्ही अजून जागे नाही झाले. उद्या मार्केटमध्ये काय असे मुलं काय उलटे लटकवायचे का शॉपमध्ये? कधी जागे होणार आहेत तुम्ही? तुम्ही सत्यापर्यंत कधी पोहोचणार आहात? आणि हे विचारवंत ब्राह्मणवाद, समाजवाद आणि हे सगळे सर्कल ह्यांना जोपर्यंत बाजूला करून सामान्य माणूस, तुम्ही या देशाचे नागरिक, जोपर्यंत तुम्ही सत्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत न तुम्ही भारतीय आहात न कोणी आहात. तुमचं अस्तित्व शून्य आहे. तुम्ही असेच फिरत राहणार आणि असेच भांडत राहणार. मराठा, वंजारी भांडत राहा, दलित, ब्राह्मण भांडत राहा. सगळे मिसिंग आहेत. कोणालाच माहीत नाही कोणती अदृश्य शक्ती हे जग चालवते आणि आपण कुठे चाललो आहे, आपला देश कुठं चालला आहे, कसा प्रवास चालू आहे. कोणालाही पुस्तकं वाचायचे नाही आहेत. वाचलं तर त्या एकाच पुस्तक वाचायचं आणि त्याला खिळून राहायचं. मी सत्यापर्यंत कसं पोहोचेल? मी फक्त एका विचाराच्या भोवती फिरत राहतो. एक विचार घेणार, डावा, उजवा, मधला, वरचा, आडवा, तिडवा, आणि मी त्याच्या भोवती फिरत राहणार. मला सत्यापर्यंत पोहोचायची हिंमतच नाही आहे, किंवा मला पोहोचू दिलं जात नाही. असं एक सूत्र किंवा असा एक फॉर्म्युला करून ठेवलेला आहे की मी सत्यापर्यंत आलोच नाही पाहिजे. हा विषय फार गंभीर आहे मित्रांनो. तुम्ही जर यंगस्टर असाल, मी मराठीत व्हिडिओ करतोय कारण डायरेक्ट पोचावा. तिथून पुढे तो विचार पुढे पसरला तर काही हरकत नाही. पण आर्टिफिशियलच्या अँगलनं बोलतोय. तुम्ही आधुनिक भारत आहात आणि तुम्हाला भारत पुढे न्यायचा आहे. आम्ही डाव्यांनीच कसं सगळं सांभाळलं आणि आम्ही उजव्यांनीच कशी वाट लावली, ह्याच्यातून बाहेर या. ह्या लोकांकडनं काही झालेलं नाही आजपर्यंत. ह्यांनी कधीच चांगला माणूस घडवायला सक्सेसफुल नाही आहेत, ह्यांनी मान्य करावं आणि ह्यांनी ह्या स्पर्धेतून आता बाहेर व्हावं. दे हॅव नो कॅपॅसिटी टू हँडल द सोशल जस्टिस. सगळ्या समाजाची वाट लावली तुम्ही. ना तुम्हाला ब्राह्मण कळाला, ना तुम्हाला तुमच्या समाजाची व्यवस्था कळाली, ना तुम्हाला तुमची जात कळाली, ना तुम्हाला देश कळाला, ना तुम्हाला तुमची नॅशनॅलिटी कधी कळू दिली. जे तुमचे भाऊ आहेत ते आज तुमचे कट्टर दुश्मन उभा केलेले आहेत. तुम्हाला देव जरी आला की हा तुझा भाऊ आहे, तरी तुम्ही त्याचा गळा कापल्याशिवाय राहणार नाही. एवढा तुमचा ब्रेन वॉश झालेला आहे. ह्याला बुद्धी स्वातंत्र्य म्हणतात. जी रिअल कॉन्शियसनेस आहे तुमची, तिला तडा दिला गेलेला आहे. आणि कसं झालं, कधी झालं, कोणी केलं, लगेच डाव येणार की ब्राह्मणांनी केलं, ब्राह्मण म्हणणार ह्यांनीच आम्हाला सुधरू नाही दिलं. आणि ह्याचा सगळ्याचा मलिदा कोणीतरी खात असतो. त्या मलिदा खाणाऱ्याला सुद्धा माहीत नाही की मी किती बेशून्य जगतोय आणि मी काय करतोय आयुष्यात आणि मला कशा सिस्टीममध्ये अडकवलं गेलेलं आहे. कारण तो सिस्टीमचा शिकार आहे. जगातले कोणते 10 लोक हे जग चालवत आहे आणि काय मॅट्रिक्स आहे ही ओळखा मित्रांनो. त्या मॅट्रिक्सच्या प्लॅटफॉर्मवरच मी तुम्हाला हे सगळं सांगतोय की जगात काय चाललं आहे. आणि सूत्र
तुमच्यापर्यंत, तुमच्या आयुष्यापर्यंत कसं येऊन थांबलेलं आहे. ह्याला 2 ते 14 मागच्या 14 वर्षांचा इतिहास आहे का मोदी आल्यापासून? नाही. पण मोदी त्या षडयंत्राचे शिकार आहेत. ह्याला मागच्या 50 वर्षाचा इतिहास आहे का? नाही. पण काँग्रेस त्या मॅट्रिक्सचा शिकार आहे. ह्याला इंग्रज आहेत का? स्वातंत्र्य उत्तर पूर्व काळ आहे का? जे लढून मेले स्वातंत्र्यासाठी त्यांचं काही षडयंत्र होतं का? सावरकरांचं काही षडयंत्र होतं का? सगळ्यांनी आपापला रोल केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य खेपलं, संविधान उभं केलं. पण संविधानाचा बेस काय हे तुम्हाला आयुष्यभर कळालं नाही, तर तुम्ही काय त्यांचं नाव घेता? तुम्ही असेच भांडा. देशाचा प्रवास आणि इतिहास जो तुम्हाला शिकवायला हवा होता तो तुमच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. अशी कोणती मॅट्रिक्स होती? मुसलमानांनी तुमच्यापर्यंत इतिहास येऊ दिला नाही. त्यांनाच त्यांच्या अस्तित्वापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. एक सक्षम नागरिक या मुसलमानांमध्ये घडवण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. त्यांच्या अस्तित्वासाठी ते धडपडत आलेले आहेत. आणि ते नेमके कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. ते तुमच्या दुश्मन म्हणून तुमच्या समोर उभा केलेले आहेत. आणि ते कोण आहेत ते त्यांनाही माहीत नाही. त्यांचा DNA काय आहे ते. 30 ते 40 करोड मुसलमान, 50 करोड असू द्या, घाबरता तुम्ही त्यांना? कारण तुम्ही कमजोर आहात. तुम्हाला तुमचं अस्तित्व माहीत नाहीये. ते 50 करोड कोण आहेत ते, त्यांचा DNA काय आहे, ते कुठल्या षडयंत्राचे शिकार झाले, त्यांच्यावर ही वेळ का आली आहे, आज ते कुठल्याही धर्माची त्यांची प्रॅक्टिस करू देत, तर त्यांची काय चुकी आहे? या सर्कलमध्ये जोपर्यंत तुम्ही फिरत राहाल तुम्ही सत्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. मित्रांनो, जागे व्हा आणि तटस्थ बुद्धीने विचार करा. डावे उजवे आडवे तिडवे ह्याच्यातून बाहेर या. आता माणूस माणसामध्ये नाही राहिला. काय केलं तुमच्या विचारवंतांनी? काय विचारवंतांच्या विचाराचा फायदा काय? कारण तुम्ही मूळ विचारापासून करोडो किलोमीटर भरकटलेले आहेत. स्वतः नॅचरल कॉन्शियसनेसनुसार विचार करा. आणि विचार करताना तुम्ही मनापासून जगापर्यंत जाता का जगाच्या कानाकोपऱ्यात उभं राहून मनाचा विचार करता? जगण्याचं साधं सायन्स जर तुम्हाला कळत नसेल तर पुस्तकं लिहू नका, कॉन्फरन्स करू नका आणि माणसांपुढे जिवू नका. ब्राह्मणवाद, त्यांनी कसा फुटक्या कपामध्ये चहा पाजला दलितांना, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. लाजा 2026 मध्ये तुम्ही व्यासपीठावर उभा राहून लाखो लोकांना संबोधन करता आणि जगाच्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर काय बोलताय? कुठं घेऊन जायचं तुम्हाला भारत? आणि किती लोकांची वाटोळ करायची अजून? बऱ्याच बुद्धिजीवांना हे पटणार नाही. पण कोणाच्या पटण्यानं सत्य कधी लपत नाही. सूर्य उगवायचा कधी राहत नाही. कधी विचार केलाय का तुमचे पुस्तकं आणि त्याचं काय होणार आहे पुढं? तुमच्या विचारांचं किती वर्षांचे ते, त्यांचं आयुष्य काय? असे किती ग्रंथ लिहिले गेले या भारतामध्ये, किती गायब झाले या जगातून? त्याला भूवैज्ञानिक उलथापालथ असू द्या, किती सिव्हिलायझेशन येऊन गेल्या, हडप्पा, मोहनजोदडो, त्याच्या आधीचे कित्येक शहर आहेत अजून जमिनीच्या खाली आहेत. तुमचा प्रवास कुठून आहे, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठून आलाय? तुम्हाला डायरेक्ट होमोसेपियन सांगितलं जातं, माकड समजलं जातं, तरी तुम्हाला लाजा वाटत नाही. तुम्ही ते पुस्तकं वाचता. एवढे तुम्ही बहादर आहात आणि त्या माकडापासून तुम्हाला माणसापर्यंत आणलं जातं. आणि माणूस असताना तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला आजच्या जगात सांगितलं जातं तुम्ही होमोसेपियन्स आहात. ही कोणती मॅट्रिक्स आहे जी तुमच्या विचाराला खिळवून ठेवलेली आहे? आणि ह्याला किती वर्षांचा इतिहास आहे जो तुम्हाला तुमच्या वाचलेल्या पुस्तकांपर्यंत, तुम्ही IPS झाले पुस्तकं वाचून, इतिहास वाचून, तरी तुम्हाला रिअलनेस कळू देणार नाहीत. अशी एक मॅट्रिक्स आहे या जगामध्ये. पण हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू एकच आहे की तुम्ही लवकर जागे व्हा
दुसऱ्या भागामध्ये आपण ह्या मॅट्रिक्सला डिकोड करणार आहोत.